नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण संख्याकूट प्रश्न आणि संख्यांशी संबंधित असलेल्या बऱ्याच प्रश्नांवर आपण चर्चा करणार आहेत. आणि हे सर्व प्रश्न कुठं ना कुठं मागील प्रश्नपत्रिकेमध्ये विचारले गेलेले आहेत. तर प्रत्येकाने पेपर पेन्सिल घेऊन बसा. ऑफलाईन सेशन आहे, या पद्धतीनेच तुम्ही हे ट्रीट करा. आपल्यासाठी प्रचंड मेहनतीने ह्या सर्व गोष्टींवर काम केलं जातंय, तर तुम्ही त्याचा पुरेपूर फायदा घ्या. चला, पहिला प्रश्न आपल्या समोर आलाय, त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. पहिला प्रश्न बघा आलाय, प्रश्नचिन्हाची किंमत किती असेल? आपल्याला काही संख्या या ठिकाणी या चौकटांमध्ये दिलेल्या आहेत. त्या चौकटांमधील संख्यांचा आपसात काही संबंध आहे, तो संबंध आपल्याला ओळखायचा आहे आणि प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या आपल्याला पर्यायातून निवडायची आहे. मी तुम्हाला 60 ते 90 सेकंदाचा वेळ तुम्हाला नेहमीप्रमाणे देतोय. पेपर पेन्सिलचा वापर करा आणि उत्तर शोधण्याचा प्रयत्न करा. तुमचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये टाका. चला. काल पण आपण अशा प्रकारचे प्रश्न घेतले होते. त्याच्यामध्ये आपण या टाईपचा प्रश्न घेतला होता, पण आकृती थोडीशी वेगळी होती. येस. चला, मला उत्तर यायला लागलेत. पटापट पटापट चॅट बॉक्स मध्ये उत्तरे टाका. ओके, आता बघा, हा 8 आणि ह्या ह्या कॉर्नरवरच्या ज्या संख्या आहेत, ह्या म्हणल्या संख्या आहेत आणि रिस्पेक्टिव्ह कॉर्नर्स बघा. अशा प्रकारचा प्रश्न आपण काल घेतला होता बघा. 8 गुणिला 6, 8 सक 48, 8 पंचे 40, 8 साती 56. म्हणजे मग 8 आणि कोणती संख्या यांचा गुणाकार 112 व्हायला पाहिजे? तर तुमचं उत्तर असणार आहे 14. 14 8 112. 14 गुणिले 8 जर केले तर 112 तुमचं उत्तर येईल. म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 असणार आहे. अशाच प्रकारचा प्रश्न आपण काल घेतला होता, जर तुम्हाला आठवत असेल तर. येस. 60 सेकंदाचा वेळ हा प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी पुरेसा असतो विद्यार्थी मित्रांनो. पुन्हा पाढे तुमचे व्यवस्थित पाठ पाहिजे. पाढे, वर्ग, घन जर हे पाठ असतील आपल्याला, सहज या प्रश्नांचे उत्तर आपल्याला लवकरात लवकर देता येतात. पुढचा प्रश्न आपल्या समोर आलाय. प्रत्येकाने उत्तर शोधण्याचा प्रयत्न करा. जर तिन्ही आकृत्या एकाच नियमांचं पालन जर करतायत, तर प्रश्नार्थक चिन्हाच्या ठिकाणी योग्य पर्याय निवडा. म्हणजे या वर्तुळामध्ये या वर्तुळाचे 3 भाग केलेत बघा. तर ह्या वरच्या 2 संख्या आणि खालची संख्या यांच्यामध्ये काही संबंध आहे का ते बघा. चला. प्रश्न लिहिणं शक्य आहे आणि ते लिहा, कारण हे प्रश्न खूप ताकदीचे प्रश्न आहेत. याच धर्तीवर आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्याची दाट शक्यता आहे आणि म्हणून साध्या साध्या आकृत्या आहेत, तुम्ही सहज काढू शकतात. चला. पेपर पेन्सिलचा वापर करा. आता बघा, या ठिकाणी लॉजिक जर तुम्ही बघितलं तर वरच्या ह्या ज्या 2 संख्या आहेत, म्हणजे 38 अधिक 25, या दोघांची जर तुम्ही बेरीज केली तर ही बेरीज येते 63. आणि 63 ला जर तुम्ही 7 ने जर भागितलं तर 63 भागीला 7 म्हणजे 9, आणि तो 9 इथं लिहिलेला आहे.
मग हेच लॉजिक पुढे कामात येते का बघा, शेवटच्या आकृतीमध्ये कामात येते का? 89 अधिक 16, 89 अधिक 16 जर तुम्ही केले तर 105 येतात. आणि 105 ला आता 7ने भाग द्या. 105 ला जर तुम्ही 7ने भाग दिला, सॉरी 15ने भाग द्या. हा 7ने भाग द्या. 7ने भाग दिला तर इथं 15 येतोय बघा, 15 आला इथं. तर मग आपल्याला या ठिकाणी तुम्हाला लॉजिक शोधायचं आहे. तर 59 अधिक 18, 59 अधिक 18 गेले तर 77, 77 7ने भाग दिला तर तुमचं उत्तर 11 यायला पाहिजे. पर्याय क्रमांक 1 तुमचं उत्तर आहे. प्रश्न तुम्हाला समजत असेल, लॉजिक शोधता येत असतील तर चॅट बॉक्स मध्ये यस म्हणा. सहज जमण्यासारखी प्रोसेस आहे. आणि म्हणून ज्या गोष्टी मी मागच्या 4-5 दिवसापासून तुम्हाला सांगत येतोय त्याच्यावर तुमचं काम सुरू आहे. खूप छान. वर्ग, घन, पाढे, इंग्रजी अक्षरे, नंतर याच्यामध्ये अजून एक ऍड करून घ्या, त्या म्हणजे विभाज्यतेच्या कसोट्या. विभाज्यतेच्या कसोट्या आणि 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या. या सर्व गोष्टी तुमच्या अगदी तोंडपाठ पाहिजे. म्हणजे तुम्ही खूप काही नाही केलं तर ह्या 5-6 गोष्टी जरी तुम्ही केल्या तरी तुम्हाला खूप चांगलं त्यामध्ये काम करता येईल बघा. चला, पुढचा प्रश्न आपल्या समोर आलेला आहे. खालील आयताकृतीत 9 रकाने दिलेले आहेत. त्याच्यात प्रत्येक रकान्यामध्ये एक संख्या आहे आणि त्या संख्या एक विशिष्ट नियमानुसार मांडल्या आहेत. तर रिकाम्या रकान्यातील अंक किंवा संख्या शोधा. पाढेपाठ पाहिजे बघा. संख्यांमध्ये उभी मांडणी बघा, उभ्या मांडणीमध्ये बघा, आडवी मांडणी बघा, काय लॉजिक सापडतंय. आणि जर तुमचे पाढेपाठ असतील, वर्गपाठ असतील तर ह्या संख्या बोलतात आपल्याशी. येस, मी तुम्हाला बोललोय. ह्या संख्या आपल्याशी बोलतात. तर बघा, या ठिकाणी लॉजिक तुम्हाला आलं असेल, तुम्ही चॅट बॉक्स मध्ये टाका. हा 11 आहे बघा. ह्या 3ला मी 1ने वाढवलं म्हणजे 3 अधिक 1 म्हणजेच काय झालं, 11 गुणिला 4, 11 चौक 44. नंतर 16 गुणिला ही मधली संख्या आता 8 आहे, तिला मी 1ने वाढवतोय, 8 अधिक 1. सो 16 गुणिला 9, 16 144. पुढचं मग त्याचप्रमाणे 20 गुणिला 13ला आता 1ने वाढवावं लागेल. सो 20 गुणिला 14 आणि 20 गुणिला 14 जर तुमचं केलं तर तुमचं उत्तर 280 येणार आहे, जो तुमचा उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे. आय होप तुमचं पण उत्तर या ठिकाणी आलं असेल बघा. यस, 280 या ठिकाणी उत्तर आहे. पाढेपाठ असतील तर लगेच तुम्हाला 144 44 या दोघं संख्या तुमच्याशी बोलणार आहे. आता 144 मुळे मला थोडासा विचार आला होता की हा 12चा वर्ग आहे, पण ती 1 आणि 16 या दोनच वर्ग संख्या आहेत, बाकीच्या वर्ग संख्या नाही आहेत. आणि म्हणून आपण तो विचार सोडून दुसरा विचार त्या ठिकाणी केला. प्रत्येकाने लॉजिक पण लिहून घ्या. मी लॉजिक तुम्हाला एवढ्यासाठी व्यवस्थित लिहून देतोय, जेव्हा तुम्ही सराव कराल तेव्हा तुम्हाला नेमकं ह्या प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या संख्या कशा आल्या होत्या ते तुम्हाला समजायला पाहिजे. लक्षात घ्या.
चला पुढचा प्रश्न आपल्या समोर येतोय आणि प्रत्येकाने मला या प्रश्नाचे उत्तर चॅट बॉक्स मध्ये द्या. आता हा संख्या मालेवरचा प्रश्न आहे, पण तो मागील प्रश्नपत्रिकेमध्ये मला दिसला आणि म्हणून तुमच्याशी शेअर करावासा वाटला मला. पुढील कोणता पर्याय दिलेल्या संख्या श्रेणीतील प्रश्नार्थक चिन्हाच्या ठिकाणी असेल? प्रश्नार्थक चिन्हाच्या ठिकाणी असेल. चला वर्गसंख्या तर तुमच्या पाठ असल्यास पाहिजे, पण त्या वर्गसंख्येमध्ये एक मिळून तयार होणाऱ्या संख्यांची पण ओळख असू द्या. वर्गसंख्येमध्ये एक वजा करून ज्या संख्या तयार होतात त्यांची पण ओळख असू द्या. घनसंख्या तर पाठ असल्याच पाहिजे, पण घनसंख्या प्लस 1 याच्यामध्ये पण काहीतरी तुमचं काम झालं पाहिजे. घनसंख्या वजा 1 याच्यामध्ये पण काम झालं पाहिजे. चला या प्रश्नाचं उत्तर पटकन चॅट बॉक्स मध्ये टाका. व्हेरी गुड. तर आता बघा हा 26 म्हणजे काय? 5चा वर्ग अधिक 1. 5चा वर्ग 25 अधिक 1 26. पुढचा बघा 7चा वर्ग अधिक 1. 7चा वर्ग किती होतो? 49. 49 अधिक 1 50. नंतर 9चा वर्ग अधिक 1. 9चा वर्ग 81 अधिक 1 किती झाले? 82. आणि बघा 5 7 9 ह्या क्रमवार विषम संख्या आहे. त्याच्यानंतर मग येणारे 11. 11चा वर्ग अधिक 1. 11चा वर्ग होतो 121 अधिक 1 122 या शृंखलेचं पुढचं पद असणार आहे, जो तुमचा पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर असेल. यस, बऱ्याच लोकांचे उत्तर आलेत. क्या बात आहे, व्हेरी गुड. बघा याच्याने तुमचा आत्मविश्वास वाढणार आहे. सातत्य फार महत्वाचं आहे बघा. ज्यावेळेस तुम्ही सलग सातत्याने एकाच गोष्टीचा मागोवा घेतात, त्यावेळेस तुम्ही ऑटोमॅटिक त्याच्यामध्ये प्रावीण्य तुम्हाला प्राप्त होत राहतं. सातत्य महत्वाचं आहे. चला पुढचा प्रश्न पण हा संख्या मालिकेवरचा दिलेला आहे. काल मी तुम्हाला म्हटलं होतं की समजा आपल्याला सरळ मार्गाने जर लॉजिक सापडत नाहीये, नियम सापडत नाहीये, तर एकाआड एक संख्या बघा. एकाआड एक संख्येमध्ये काही लॉजिक सापडतंय का? नक्की तुम्हाला एकाआड एक संख्यांमध्ये काही ना काही लॉजिक त्या ठिकाणी सापडेल. चला प्रयत्न करा सर्वांनी. एकाआड एक संख्या बघा, म्हणजे मला काय म्हणायचं बघा, 11 म्हणजे ही दोन शृंखला जर मी केल्या 11 20 38 74 ही एक शृंखला आणि दुसरी 5 12 क्वेश्चन मार्क आणि 54 ही एक शृंखला. मग पहिली जर तुम्ही ही जर शृंखला बघितली बघा, इथं 9 ने वाढली आहे संख्या, नंतर संख्या 18 ने वाढली आहे, नंतर इथं संख्या 36 ने वाढली आहे. तर म्हणजे काय होते बघा, 9ची दुप्पट, 9ची दुप्पट 18, 18ची दुप्पट 36. मग त्या अनुषंगाने इथं 7 ने वाढली बघा, 7 ने वाढली आहे तर पुढे संख्या 14 ने वाढायला पाहिजे. 7 दुने 14 म्हणजे 12 अधिक 14 इथं तुमचं उत्तर 26 यायला पाहिजे. मग पुढची संख्या ही इथं 14 ने वाढली तर इथं 28 ने वाढते का? वाढते ना. 26 अधिक 28 54 होत आहेत. म्हणून तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 3 असायला पाहिजे. 26 हे तुमचं उत्तर असेल.
खूप चांगला प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, लिहून घ्या. लिहून घ्या. चांगल्या प्रश्नांची नोंद आपल्याकडे असली पाहिजे. सराव करताना या प्रश्नांवर विशेष लक्ष द्या. थोड्याफार फरकाने किमती बदलून लॉजिक जवळपास तेच असतं, संख्या बदलवल्या जातील. जर तुमचे हे लॉजिक सरावामध्ये तुम्ही एकदा जरी केले असले तरी तुम्हाला ते परीक्षेमध्ये पटकन आठवतात आणि मग आपल्याला उत्तर लिहिण्यामध्ये जास्त वेळ घ्यायची गरज पडत नाही. काही प्रश्नांचा सराव अशा पद्धतीने करा की ज्याच्यामध्ये तुमचा वेळ वाचणार आहे आणि तो वाचवलेला वेळ आपल्याला कठीण प्रश्नांना देता येईल. कारण परीक्षेमध्ये सर्वच प्रश्न सोपे असतील असं नाही. काही प्रश्न आवर्जून कठीण टाकले जातात आणि म्हणूनच आपण याला स्पर्धा परीक्षा म्हणतो. तर या स्पर्धेमध्ये जर तुमचा टिकाव जर तुम्हाला लागवायचा असेल तर तुम्हाला सोपे प्रश्न तर तुम्ही करावेच लागतील तुम्हाला, पण कठीण प्रश्न देखील करावे लागतील. कारण कठीण प्रश्नच तुम्हाला स्पर्धेमध्ये पुढे ठेवतात. जे बाकीचे विद्यार्थी करत नाहीयेत ते आपल्याला करावं लागेल. कारण बाकीचे विद्यार्थी फक्त सोपे-सोपेच प्रश्न, सोपे प्रश्न सर्वजण सॉल्व्ह करणार आहेत. आपण स्पर्धेमध्ये पुढे राहण्यासाठी कठीण प्रश्नांना आपल्याला करायला पाहिजे आणि म्हणून अशा प्रकारच्या प्रश्नांची तुम्ही नोंदी घेत राहा. पेपर पेन्सिलचा वापर करा. चला. पुढचा प्रश्न फार सुंदर आहे बघा. आपल्याला एक वर्तुळाच्या भोवती संख्यांच्या वर्तुळातील संख्यांशी काहीतरी संबंध आहे. म्हणजे वर्तुळाच्या बाहेरील संख्या आणि वर्तुळाची मधली संख्या यांच्याशी काहीतरी संबंध आहे. त्यावरून प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ते आपल्याला शोधायचं आहे. आता वर्तुळाच्या बाहेरील संख्यांकडे फोकस करा. वर्तुळाच्या बाहेरील संख्या जर बघितल्या तर सर्व ह्या पूर्ण वर्ग संख्या आहेत. वर्तुळाच्या बाहेरील सर्व संख्या ह्या पूर्ण वर्ग संख्या आहेत. ठीक आहे. आणि वर्तुळाची मधली संख्या देखील पूर्ण वर्ग संख्या आहे. मी वेळ देतोय तुम्हाला. चला. आता बघा या ठिकाणी जर तुम्ही बघितलं या वर्तुळाच्या बाहेरच्या संख्या म्हणजे वर्गमुळात 25. 25 वर्गमूळ अधिक वर्गमुळात 16 अधिक वर्गमुळात 49 अधिक वर्गमुळात 121. तर वर्गमुळात 25 म्हणजे 5, वर्गमुळात 16 म्हणजे 4, वर्गमुळात 49 म्हणजे 7 आणि वर्गमुळात 121 म्हणजे 11. सर्वांची जर बेरीज केली विद्यार्थी मित्रांनो ती बेरीज येते 27 आणि 27 चा वर्ग आहे. 27 चा वर्ग होतो 729 आणि तो वर्तुळाच्या मध्यभागी लिहिलेला आहे. तेच जर लॉजिक आपण इथं बघितलं तर वर्गमुळात 36 अधिक वर्गमुळात 1 अधिक वर्गमुळात 25 अधिक वर्गमुळात 49 म्हणजे 6 अधिक 1 अधिक 5 अधिक 7 बरोबर यांची बेरीज 19 होते आणि 19 चा वर्ग वर्तुळाच्या मध्यभागी लिहिला. 19 चा वर्ग होतो 361.
तेच लॉजिक जर आपण इथं वापरलं तर वर्गमुळात 81 अधिक वर्गमुळात 9 अधिक वर्गमुळात 100 अधिक वर्गमुळात 16. वर्गमुळात 81 म्हणजे 9 अधिक 3 अधिक 10 अधिक 4. सो 9 आणि 3 12, 12 आणि 10 22 आणि 4 26 आणि 26 चा वर्ग. आणि म्हणून तुम्हाला सांगतोय बघा, 30 पर्यंतचे वर्गपाठ याच्यासाठी असायला पाहिजे. 26 चा वर्ग 676 होतो. तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 4 येणार आहे. खूप सुंदर प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न लिहून घ्या. लॉजिक पण खूप छान आहे. ओके. पूर्णपणे हा प्रश्न वर्ग संख्यांच्या ऍप्लिकेशनवर आहे. वर्ग संख्या जर तुमच्या पाठ असतील तर तुम्हाला लॉजिक शोधायला काहीच वेळ लागणार नाही. क्षणार्धात लॉजिक त्या ठिकाणी सापडेल. क्षणार्धात लॉजिक सापडेल. येस. चला, पुढचा प्रश्न आपल्या समोर येतोय. मी लिहिण्यासाठी देखील तुम्हाला मुद्दाम वेळ देतोय. फार गरजेचं आहे. पेपर पेन्सिल घेऊनच बसा. पुढचा प्रश्न बघा. मी तुम्हाला काल बोललो होतो बघा, संख्या मालेमध्ये असा पण एक प्रकारचा प्रश्न येतो की ज्याच्यामध्ये आपल्याला विसंगत पद आपल्याला ओळखायचं असतं. विसंगत पद, त्यालाच आपण म्हणतो की त्या संख्या मालिकेमध्ये एक चुकीचं पद आहे. चुकीचं पद म्हणजे संख्या मालिकेतील सर्व संख्या एक विशिष्ट नियमानुसार त्या ठिकाणी मांडलेल्या आहेत आणि एक संख्या तो नियम फॉलो करत नाहीये. त्यातली एक संख्या तो नियम फॉलो करत नाहीये. तर ती संख्या आपल्याला निवडायची बघा. तर या मालिकेतील चुकीचं पद आपल्याला ओळखायचंय. चला, मी तुम्हाला वेळ देतोय. 60 सेकंदाचा वेळ तुम्हाला दिलाय. चुकीचं पद आपल्याला याच्यामध्ये शोधायचंय. 60 सेकंदाचा वेळ पुरेसा आहे हा प्रश्न सॉल्व्ह करायला. तर येस, आता बघा या संख्यांचे आपण 3-3 जर भाग केले बघा, 3-3 जर ग्रुप केले बघा, तर 4 नंतर 4चा वर्ग 16 नंतर 4चा घन 64, 5 5चा वर्ग 25 आणि 5चा घन 125. या ठिकाणी 3 आहे, नंतर 3चा घन आहे, तर इथं 3चा वर्ग पाहिजे होता. 3चा वर्ग 10 होत नाही, तर इथं 10च्या ऐवजी 9 पाहिजे होतं. म्हणून या मालिकेतील चुकीचं पद हे पर्याय क्रमांक 3 असणार आहे. व्हेरी गुड. बऱ्याच विद्यार्थ्यांची उत्तरं बरोबर आलेले आहेत. क्या बात आहे. चुकीचं पद शोधा हा प्रश्न प्रकार समजलाय सर्वांना? हा, म्हणजे एका वेळेस एकच पद चुकीचं होऊ शकतं आणि त्यामध्ये पुन्हा वर्ग आणि घनांचे लॉजिक्स तुम्हाला वापरायचे आहेत. वाढ कशी होते ते पण तुम्हाला कधी कधी आपल्याला अजून 2-3 प्रश्न याच्यावर तुम्हाला चुकीची संख्या ओळखा याच्यावर येणार आहेत. ओके, चला. पुढचा प्रश्न आपल्या समोर आलाय. हा वेगळ्या पद्धतीचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, थोडासा वेगळा आहे. पण अशा पण पद्धतीचे प्रश्न विचारण्याचा ट्रेंड आहे. हा प्रश्न बघा, जर म्हटलंय बघा 2 गुणिला 8 बरोबर किती होत आहेत? 20 होत आहेत. 2 गुणिला 8 20 होत नाही. ऍक्च्युअल जर तुम्ही घेतलं 2 गुणिला 8 किती होतात? 16 होतात. पण इथं 16च्या ऐवजी किती लिहिलंय? 20 लिहिलंय, म्हणजे त्याच्यामध्ये 4 मिळवलेले आहेत. बघा, 3 गुणिला 9 किती लिहिलंय? 31 लिहिलंय. पण 3 गुणिला 9 जर तुम्ही ऍक्च्युअल केलं तर 9 त्रिक किती होतात? 27 लिहिलंय. 27 ला 31 लिहिलं म्हणजे पुन्हा 4 मिळवलेले आहेत.
इथं पुन्हा चेक केलं बघा, 5 गुणिला 8, 8 पंचे किती होतात? 40 होतात. पण इथं 44 लिहिलंय म्हणजे +4 केलंय. तर उत्तराचा पर्याय तुम्ही चॅट बॉक्समध्ये टाका चला. तुम्हाला लॉजिक समजलंय? ऍक्च्युअल गुणाकार करून त्या गुणाकारामध्ये 4 मिळवलेले आहेत. व्हेरी गुड. प्रत्येकाचं उत्तर आलंय. 30 गुणिला 5 किती होतात? 150 होतील. पण या सांकेतिक भाषेमध्ये आलेल्या गुणाकारात 4 मिळवले जात आहेत. म्हणून तुमचं उत्तर 154 होणार आहे, जो पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी दिसतोय. तर प्रश्न विचारण्याची तऱ्हा बघा वेगवेगळी आहे. लक्षात घ्या. प्रश्न विचारण्याची तऱ्हा आपल्याला वेगवेगळी आणि ते समजण्यासाठी तो कोणता नियम वापरलाय ते समजण्यासाठी 3 सूचना तुम्हाला दिलेल्या आहेत, की 2 गुणिला 8 ला आपण 20 म्हणतोय. मग शोधा, नियम शोधा. 3 गुणिला 9 ला 31 म्हणतोय, नियम शोधा. 5 गुणिला 8 ला 44 म्हणतोय, नियम शोधला आपण. आणि त्या नियमाच्या अनुषंगाने 30 गुणिला 5 हे आपण लिहिलंय. प्रश्न लिहून घ्या, खूप सुंदर प्रश्न आहे. चला, म्हणजे हाच प्रश्न मी या अशा पद्धतीने बघा, या अशा पद्धतीने चौकटी तयार केल्या असत्या आणि तो प्रश्न विचारला असता समजा, तर तुमचं उत्तर तेच आलं असतं ना बघा. आणि अजून एक इथं चौकट, म्हणजे हा पुढच्या चौकटीची गरज नाही. 2, 8, 20. ठीक आहे. नंतर 3, 9, 31. समजते सर्वांना? 5, 8, 44. तर 30, 5 क्वेश्चन मार्क. झालं, प्रश्न तयार. म्हणजे प्रेझेंटेशन बदलतं फक्त. लक्षात घ्या, प्रेझेंटेशन बदलतं. आपण तेच उत्तर लिहिलं असतं. ठीक आहे. चला, पुढचा प्रश्न तुमच्या समोर येतोय. प्रत्येकाने उत्तर देण्याचा प्रयत्न करा. चौरसामध्ये आपल्याला विशिष्ट संख्या दिलेल्या आहेत. विशिष्ट नियमांचं पालन त्या संख्या करतायत. तो नियम तुम्हाला शोधायचा आहे आणि त्यानुसार प्रश्नार्थक प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ते आपल्याला शोधायचंय. चला, 60 सेकंदाचा वेळ मी पुन्हा तुम्हाला देतोय. पाढे पाढे महत्वाचे आहेत. आडवी मांडणी, उभी मांडणी, याच्यामध्ये काय आणि सर्व संख्या ओळखीच्या वाटतायत. एकमेकाच्या पाढ्यांमध्ये येत आहेत. एकमेकाचे विभाजक आणि गुणक तुम्हाला दिसत आहेत. हम्म. चला, आता बघा, मी जर या आडव्या जर मी संख्या बघितल्या तर 72 भागीला 24 जर मी केलं तर 24चा पाढा पाठ असेल तर आपल्याला लगेच समजेल की बुवा 72 ला 24 ने भाग जातो. भाग दिला तर किती होईल? 3. आणि व 3ची दुप्पट केली आहे. 3 दुने काय लिहिलंय? 6. आणि हा इथं 6 लिहिलेला आहे बघा. मग ते लॉजिक दुसऱ्या रांगेला अप्लाय होतंय का बघून घेऊ आपण. 96 भागीला 16. 96 भागीला 16 किती होतात? 6. व 6 ची दुप्पट. 6 दुने किती होत आहेत? 12. ते बघा इथे शेवटी लिहिलंय. मग त्याच अनुषंगाने आता इथं ऑलरेडी तुमचे 18 लिहिलेत. मग ते 18 कशाची दुप्पट केली असेल? 9ची दुप्पट केली असेल. म्हणजे इथं भागाकार 9 यायला पाहिजे. 18 ला कोणत्या संख्येने भागितलं म्हणजे 9 येतो? तर सॉरी, 108 ला कोणत्या संख्येने? 108 ला 12 ने जर तुम्ही भागितलं तर 9 येतं. 12 नम अष्टोसे आणि मग 9ची दुप्पट 18 होईल. म्हणून तुमचं प्रश्नाचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1. पाढे पाठ पाहिजे. दॅट्स इट. तुमचे पाढे पाठ पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. समजते सर्वांना? लॉजिक व्यवस्थित लिहून घ्या. लॉजिक व्यवस्थित लिहून घ्या.
पुढचा प्रश्न आपल्या समोर येतोय. प्रत्येकाने प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. व्हेरी गुड. चांगला प्रश्न आहे बघा. प्रेझेंटेशन बघा. अशाच प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारले जात आहेत. अशाच प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारले जात आहेत. सर्व पाढ्यांचा खेळ आहे. वर्गाचा खेळ आहे. वर्ग, घन, पाढे ह्या गोष्टी अनिवार्य आहेत. अनिवार्य आहेत. आता बघा, तर तुम्हाला एक हिंट देतो प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी. या चौरसाच्या ज्या सर्व बाहेरील संख्या आहेत ना, चौरसाच्या बाहेरील संख्या त्यांची बेरीज करा. चौरसाच्या बाहेरील संख्यांची बेरीज करा. आणि मग त्या बेरजेचा आणि त्या चौरसातील संख्येचा काही संबंध प्रस्थापित करता येतोय का? एवढी हिंट पुरेशी आहे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला. चौरसाच्या बाहेरील संख्यांची बेरीज आणि चौरसाच्या आतील संख्या यांच्यामध्ये काही संबंध प्रस्थापित करता येतोय का ते बघा. जर आपण ह्या संख्यांची बेरीज केली बघा, 4 अधिक 2 अधिक 6 अधिक 3, तर या सर्वांची बेरीज होते 15. आणि 15ची तिप्पट जर केली विद्यार्थी मित्रांनो, तर 45 येते आणि ती ह्या चौरसाच्या मध्ये लिहिली आहे. त्याच अनुषंगाने दुसऱ्या चौरसाच्या बाबतीत जर आपण बघितलं, तर 8 अधिक 4 अधिक 7 अधिक 9, तर 8 आणि 4 12, 12 आणि 7 21, 12 आणि 7 21. ओके, 21 आणि 9 किती होतात? 21 आणि 9 30 होतात. 30 त्रिक 90 होतात. ओके, 8 आणि 4 12, 12 आणि 7 19, 19 आणि 8 9, 28 होतील. 28 त्रिक 84 होत आहेत. येस. पुढे 2 अधिक 1 अधिक 3 अधिक 4 या सर्वांची जर तुम्ही बेरीज केली, तर ती बेरीज होते 10 आणि 10 त्रिक 30 होतात. तुमचं लॉजिक व्हेरीफाय झालं, तर त्या अनुषंगाने इथं 8 अधिक 6 अधिक 2 अधिक 9, 14 आणि 2 16, 16 आणि 9 किती होतील? 25. 25 गुणिले 3 25 त्रिक 75 तुमचं उत्तर यायला पाहिजे, जो पर्याय क्रमांक 1 आहे. खूप सुंदर लॉजिक आहे. अशा प्रकारचे लॉजिक्स आपल्या यादीमध्ये असायलाच पाहिजे. प्रत्येकाने प्रश्न लिहून घ्या. चला. प्रत्येकाने प्रश्न लिहून घ्या. पुढचा प्रश्न मी तुमच्या समोर देतोय. आणि बघा, प्रत्येक प्रश्नाने आपल्याला एक वेगळं लॉजिक शिकवलंय. म्हणजे आतापर्यंत आपलं बघा, संख्या कूट प्रश्नाचे 2 सत्र झाले. संख्या मालेचे 2 आपले सत्र झाले. त्याच्यामध्ये 40 ते 50 प्रश्न आपण सॉल्व्ह केले. आता पुन्हा ह्या संख्या कूट प्रश्नामध्ये आपले 40 ते 50 प्रश्न सॉल्व्ह होतील. म्हणजे 100 प्रश्नांचे वेगवेगळे नियम
आतापर्यंत आपण तपासून बघितले. त्यामुळे तुमचा प्रचंड कॉन्फिडन्स, जे विद्यार्थ्यांनी ते केलेलं नाहीये ते अटेंड करा. लक्षात घ्या. 100 वेगवेगळे विचार आपल्या आतापर्यंत आहेत, तर तुमचा कॉन्फिडन्स प्रचंड वाढलेला आहे. पुढचा प्रश्न आपल्या समोर आलेला आहे. प्रेझेंटेशन बघा प्रश्नाचं. वर्तुळाच्या बाहेरील संख्या आणि वर्तुळाच्या आतील संख्या यांच्यामध्ये काही विशिष्ट संबंध आहे. तर तो संबंध तुम्हाला प्रस्थापित करायचा. तर हा प्रश्न थोडासा आउट ऑफ द बॉक्स होऊ शकतो. थोडासा कठीण वाटेल तो, आणि तो आहे देखील कठीण थोडासा. ओके. तर यासाठी मी तुम्हाला हिंट देतो बघा. काय काय करू शकतात तुम्ही. वर्तुळाच्या बाहेरील समोरासमोरील संख्यांची एकतर बेरीज करू शकतात, एकतर गुणाकार करू शकतात, एकतर भागाकार करू शकतात. चला, विचार करा. तर बघा, तुम्हाला तरी सुद्धा त्या ठिकाणी थोडासा अडचण होत असेल, तर बघा, समोरासमोरील संख्या ही 4 आणि 24 आहे. 4 आणि 6 आहे. 4 आणि 6चा गुणाकार करा. 4 आणि 6चा गुणाकार किती होईल? 24. नंतर 12 आणि 8 यांचा पण गुणाकार करा. 12 आठे 96. आता बघा, आता आपल्याला काय करायचंय. 96 ला जर मी 24 ने जर भागितलं, तर माझं उत्तर किती येतंय? 4 येतंय. आणि ते वर्तुळाच्या मध्ये लिहिलेलं आहे. अशी सिच्युएशन प्रत्येक वर्तुळाच्या बाबतीत आहे का तपासून बघा. चला पटकन, आणि मला उत्तर द्या.
ओके. तर त्याचप्रमाणे बघा आपल्याला दिसतं इथं 30 गुणीला जर 5 केले तर 30 गुणीला 5 केले तर 150 होतात. नंतर 25 गुणीला 3 केले तर 25 त्रिक 75 आणि दोघांचा जर भागाकार घेतला 150 भागीला 75 जर केले तर 2 येत आहेत बघा. आणि याच अनुषंगाने तिसऱ्या वर्तुळामध्ये पण 2 गुणीला 4 केले तर 8 होतात. नंतर 8 गुणीला 4 8 चोक 32 होतात. तर 32 भागीला 8 बरोबर 4 तुमचं उत्तर आहे. त्याचप्रमाणे मग आपल्याला 9 गुणीला 4 9 चोक 36 आणि 3 गुणीला 6 6 त्रिक 18. सो तुमचं उत्तर 36 भागीला 18 36 भागीला 18 बरोबर 2. पर्याय क्रमांक 1 आहे. खूप सुंदर प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. लॉजिक पण लिहून घ्या. खूप सुंदर प्रश्न आहे. लॉजिक पण त्या ठिकाणी लिहून घ्या. चला. तर वेगवेगळ्या बघा, हा काठिण्य पातळीचा प्रश्न होता. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय, की हा त्यातल्या त्यात थोडासा कठीण प्रश्न आहे. पण आपण कठीण प्रश्नांचा देखील सराव केला पाहिजे. फक्त सोपं, 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 सोपं करून आपण आपल्याला खुश करण्यापेक्षा थोडंसं कठीण सॉल्व्ह केल्यानंतर बघा, थोडंसं कठीण कामं केल्यानंतर त्याच्या अगोदरची कामं सोपी होऊन जातात. हां. 50 पर्यंतचे वर्ग पाठ केले तर 30 पर्यंतचे सहज होऊन जातात. म्हणजे सोपे होतात. 70 पर्यंतचे घेतले तर 50 पर्यंतचे सोपे होतात. अ, लक्षात घ्या. ओके. चला पुढचा प्रश्न आपल्या समोर येत आहे. प्रत्येकाने आता हा संख्यामाला पूर्ण करा याच्यावरचा प्रश्न आहे. अल्टरनेट बघा. एकाआड एक येणाऱ्या संख्या बघा. एकाआड एक येणाऱ्या संख्या बघा. एकाआड एक येणाऱ्या संख्यांमध्ये काय लॉजिक आहे? एकाआड एक येणाऱ्या संख्यांमध्ये काय लॉजिक आहे? 4 नंतर 3 12 9 36 81 काल बघितला होता बघा अशा प्रकारचा प्रश्न आपण आणि इथं क्वेश्चन मार्क. म्हणजे इथं बघितलं बघा 3 3चा वर्ग 9. पुढे जर बघितलं आपण तर 9चा वर्ग 81 इथं दिसतोय. चला. लॉजिक तुम्हाला समजलं असेल आणि तुमचं उत्तर पण आलं असेल. आता इथं जर तुम्ही बघितलं तर दुसरी जी मालिका आहे त्याच्यामध्ये काय होतंय बघा 4 त्रिक 12 पुन्हा 12 त्रिक 36. मग आता 36 गुणीला 3 होणार आहे. 36 गुणीला 3 जर केलं तर तुमचं उत्तर किती येतं 108. 36 त्रिक 108. सो या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 असणार आहे. पर्याय क्रमांक 2 तुमचं उत्तर असेल. येस. ओके. चला पुढचा प्रश्न बघा. भिन्न संख्या ओळखा. भिन्न संख्या ओळखा म्हणजे विसंगत संख्या ओळखा. चुकीचं पद ओळखा. आता हा प्रश्न तर तुम्ही लवकर कराल कारण आतापर्यंत आलेल्या लॉजिक्स मध्ये बऱ्याच वेळेस आपली याची चर्चा झाली आहे. भिन्न संख्या ओळखा. मी वाट बघतोय. 30 सेकंद याच्यासाठी पुरेसा वेळ आहे तुम्हाला. 30 सेकंद पुरेसे आहेत विद्यार्थी मित्रांनो. येस. व्हेरी गुड. हा 3चा वर्ग आहे. हा 4चा वर्ग आहे. हा 6चा वर्ग आहे. 9चा वर्ग आहे. म्हणजे सर्व वर्ग संख्या आहेत. कोणा व्यतिरिक्त? 10 व्यतिरिक्त म्हणून तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 2 येणार आहे. 10 व्यतिरिक्त सर्व संख्या या वर्ग संख्या आहेत. म्हणून या शृंखलेमधली भिन्न संख्या ही 10 आहे. व्हेरी गुड. चला पुढचा प्रश्न तुमच्या समोर. खूप सुंदर प्रश्न आहे हा. विचार करा या प्रश्नावर. मी तुम्हाला वेळ देतोय. आणि मी वाट बघतोय तुमच्या उत्तराची.
चला, आता बघा या ठिकाणी तुम्हाला दुसरं कोणतंच लॉजिक जर नाही सापडत असेल तर बघा, समोरासमोरील संख्यांची बेरीज करा. 15 आणि 35, 15 आणि 35 यांची बेरीज होते 50. नंतर 28 आणि 22, 28 आणि 22 यांची बेरीज होते 50. ते 21 आणि 29 यांची बेरीज होते 50. ओके. तर 31 आणि कोणत्या संख्येची बेरीज 50 होणार आहे? 31 आणि 19 या संख्यांची बेरीज 50 होणार आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे 19. काल पण मी तुम्हाला बोललो होतो, की नंबर सेरीज वरचे प्रश्न किंवा संख्या कूट प्रकारावरचे प्रश्न सोपे केव्हा होतात? जेव्हा आपल्याला त्याचं उत्तर माहिती पडतं. हां. उत्तर माहिती पडल्यानंतर, "अरे, मला हे का नाही सुचलं?" अशी रिएक्शन प्रत्येकाची असते. चला, पुढचा प्रश्न हा अ, संख्यामाला कॅटेगरीमधला आहे. परंतु मागील प्रश्नपत्रिकेमध्ये मला दिसला म्हणून मी तो घेऊन घेतला. आता इथं अपूर्णांक दिलेत बघा. तर अपूर्णांकांमध्ये अंशांमध्ये कशी वाढ होते आणि छेदांमध्ये कशी वाढ होते, ह्या दोघं गोष्टी वेगवेगळ्या बघा आणि मला उत्तर देण्याचा प्रयत्न करा. अंशामधली वाढ कशी आहे? छेदामधली वाढ कशी आहे? ते बघा. म्हणजे दोन वेगवेगळ्या संख्या मला यांना ट्रीट करा. अंशातली वेगळी आणि छेदातली वेगळी. अंशातली जर तुम्ही बघितली बघा, 3चा 7 झाला म्हणजे 4 ची वाढ आहे. 7चा 11 झाला म्हणजे पुन्हा 4 ची वाढ आहे. 11चा 15 झाला म्हणजे 4 ची वाढ आहे. 15चा 19 झाला म्हणजे 4 ची वाढ आहे. म्हणजे इथून 4 ची जर वाढ असेल, तर आपल्या अपूर्णांकाचा अंश 23 असायला पाहिजे. 23 जर असेल तर पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 4 हे तुमचे उत्तर असू शकत नाही. आता छेदस्थानी काय येईल ते बघा, शोधा. तर आता बघा, छेदस्थानी जर तुम्ही बघितलं तर पहिल्यांदा 10ला 6 ने वाढवलंय. नंतर 7 ने वाढवलंय. नंतर 8 ची वाढ झाली. नंतर 9 ची वाढ झाली. तर आता कितीची वाढ होणार आहे? 10 ची वाढ होणार आहे. तर 40 अधिक 10 किती झाले? 50. सो तुमचं उत्तर 23 भागीला 50 येणार आहे. पर्याय क्रमांक 1. चूक करू नका. 23 भागीला 49 येणार नाही. छेदांमधली वाढ 1-1 ने वाढते. छेदांमधली वाढ 1-1 ने वाढते. ओके. चला, पुढचा प्रश्न हा समान संबंधावरचा. अशा प्रकारच्या प्रश्न प्रकाराला म्हणतो आपण समान संबंध. म्हणजे काय? ह्या दोन संख्यांमध्ये काही एक विशिष्ट संबंध आहे. तोच संबंध आपल्याला पुढे प्रस्थापित करायचा आहे. आता पहिला विचार तुमच्या मनामध्ये असा येऊ शकतो, की 8 चोक 32, 8 गुणिला 4, 8 चोक 32 या ठिकाणी असा विचार येऊ शकतो. तर 12 चोक 48 यायला पाहिजे होता, पण 48 कुठेही पर्यायांमध्ये दिलेला नाहीये. म्हणजे ते उत्तर येणं पॉसिबल नाहीये. म्हणून दुसरा विचार तुम्ही करा बघा. दुसरा विचार जर तुम्ही केला, तर मला सांगा 8चा वर्ग किती होतो? 8चा वर्ग 64, 8चा वर्ग 64 आणि 64ला जर आपण 2 ने भाग दिला, 64 भागीला 2 बरोबर किती येतं? 32. त्याच अनुषंगाने मग 12चा वर्ग, 12चा वर्ग किती होतो? 144. 144 आणि 144 ला जर आपण 2 ने भाग दिला, 144 भागीला 2 जर तुम्ही केलं तर तुमचं उत्तर 72 येतं. जो तुमचा पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी दिसतंय.
तर खूप सुंदर प्रश्न आहे बघा. समान संबंधांवर पण आपल्याला एक सेशन घ्यायचं आहे. परंतु हा मागच्या प्रश्नपत्रिकेमध्ये मला दिसला म्हणून मी या ठिकाणी घेतलेला आहे. प्रत्येकाने लॉजिक लिहून घ्या, प्रश्न पण लिहून घ्या. ओके, चला. ओके, पुढचा प्रश्न बघा आलाय. गोलाच्या डॉट गोल म्हणजे हा जो वर्तुळ आहे, भरीव वर्तुळ आहे, त्या चिन्हाच्या जागी येणारा योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे. अगदी अशाच पद्धतीचा प्रश्न आपण काल सॉल्व्ह केला. तुम्हाला जर तुम्ही खूप काळजीपूर्वक जर कालचं सत्र केलं असेल तर अशाच प्रकारचा प्रश्न आपण केलाय. येस, इथं जर बघितलं बघा, 12 आणि 18 कितीची वाढ आहे रे? 6 ची वाढ आहे. 21 आणि 15 कितीची वाढ आहे? 6 ची वाढ आहे. असंच लिहिलं होतं मी, प्रेझेंटेशन पण असंच केलं होतं बघा. 18 आणि 24 कितीची वाढ आहे? 6 ची वाढ आहे. 27 आणि 21 कितीची वाढ आहे? 6 ची वाढ आहे. नंतर 24 आणि 30 कितीची वाढ आहे? 6 ची वाढ आहे. तर इथं 6 ची वाढ येणारा एकतर 27 अधिक 6 33 यायला पाहिजे, किंवा 27 वजा 6 21 यायला पाहिजे. तर 21 ऑलरेडी येऊन गेला इथं. पण तरी देखील 21 हा पर्याय आपल्याला पर्यायांमध्ये दिसत नाही. पर्याय कुठला दिसतोय आपल्याला? 33 दिसतोय. म्हणून तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 2 येणार आहे. आणि मधल्या संख्या मोठ्या आहेत बघा. बाहेरच्या संख्येपेक्षा मधल्या संख्या मोठ्या आहेत. 24 पेक्षा 30 मोठी आहे, 27 मोठी आहे, 24 मोठी आहे, 21 मोठी आहे, 16 मोठी, 18 मोठी आहे. म्हणून याच्यापेक्षा मोठी संख्या म्हणजे हे लॉजिक होऊच शकत नाही त्या केसमध्ये. करेक्ट लॉजिक तुमचं पहिलाच असणार आहे. 27 अधिक 6 33. चला. पुढचा प्रश्न बघा. अशा पण टाईपचा प्रश्न आपण बघितला होता. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. डावीकडची संख्या आणि उजवीकडची संख्या आणि ही मधली संख्या यांच्यामध्ये काही विशिष्ट संबंध आहे. यांच्यामध्ये काही विशिष्ट संबंध आहे. तो संबंध आपल्याला प्रस्थापित करायचा आहे. काल आपण बघितलं होतं की डावीकडच्या संख्येचा वर्ग, उजवीकडच्या संख्येचा वर्ग किंवा त्यांची वजाबाकी असं बघितलं होतं आपण. पण हा एकदम आउट ऑफ द बॉक्स आहे बघा. 8 आणि 6. मला सांगा 8 मध्ये जर 1 मिळवला तर किती झाला? 9. आणि 6 मध्ये जर 1 मिळवला तर किती झाला? 7. तर ही मधली संख्या तयार होते. चला बरं, हेच लॉजिक पुढे तुम्हाला दिसतंय का? शोधा. हेच लॉजिक दिसतंय का? आणि हेच लॉजिक दिसत असेल तर उत्तराचा पर्याय देखील सांगा. हम्म. उत्तराचा पर्याय आउट ऑफ द बॉक्स आहे. आपण खूप वेगवेगळ्या पद्धतीने ते करत राहतो आणि मग नंतर आपल्याला लक्षात येतं, अरे हे असं होतं. तर बघा, 4 आणि 5 याच्यामध्ये जर 4ला आपण एकाने वाढवलं तर 5 होईल, आणि 5ला जर एकाने वाढवलं तर 6 म्हणजे 56 झालं. नंतर 5 64 आहे बघा. 6ला एकाने वाढवलं 7, आणि 4ला एकाने वाढवलं तर 5. तर त्या अनुषंगाने 7ला जर एकाने वाढवलं तर 8, 8ला एकाने वाढवलं तर 9. म्हणजे तुमचं उत्तर काय येणार आहे? 89 येणार आहे. पर्याय क्रमांक 3 तुमचं उत्तर आहे. तर सुंदर प्रकारे बघा या प्रश्नपत्रिकेमध्ये, मागील प्रश्नपत्रिकेमध्ये विचारलेले. पुढचा पुन्हा समान संबंधांवरचा आहे. मागाशी आपण 8 हा 32 असा प्रश्न केला, त्याप्रमाणे हा समान संबंधांवरचा आहे. मी वाट बघतो. वर्गांशी संबंधित लॉजिक आहे विद्यार्थी मित्रांनो. एवढी हिंट तुम्हाला पुरेसी आहे. एवढी हिंट तुम्हाला पुरेसी आहे. वर्गांशी संबंधित असलेलं लॉजिक आहे. येस, आलंय बऱ्याच लोकांचं उत्तर. बघा, 6 मध्ये जर 1 मिळवला तर किती होतं? 7. आणि 7चा वर्ग 49 लिहिलाय. मग मला 7मध्ये 1 मिळवावा लागेल. 7 आणि 1 किती होईल? 8. 8चा वर्ग, 8चा वर्ग 64 तुमचं उत्तर असायला पाहिजे, जो पर्याय क्रमांक 3 आहे. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. समजतंय सर्वांना? पटापट 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 नोंदी घ्या. समान संबंध मी तुम्हाला सांगितलंय.
समान संबंधावर आपण वेगळं सत्र आपण त्या ठिकाणी घेऊ आणि त्यावेळेस तुम्हाला अजून वेगवेगळ्या प्रकारचे लॉजिक्स तुम्हाला समान संबंधांमधले समजतील. पहिली संख्या 1 ने वाढवली आणि त्याचा वर्ग हा दुसरं पद म्हणून लिहिलंय. तसं 7ला आपण 1 ने वाढवलं किती झाला 8. 8चा वर्ग 64 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. ओके. चला. पुढचा प्रश्न अगदी सुरुवातीला जो प्रश्न घेतला होता आपण ज्या प्रश्नाने सुरुवात केली त्याच प्रकारचा हा प्रश्न आहे. ज्या प्रश्नाने आपण सुरुवात केली त्याच प्रकारचा हा प्रश्न आहे. 56 आणि बाहेरील संख्या यांचा काही संबंध प्रस्थापित होत आहे का? पाढे लक्षात घ्या. पाढे महत्वाचे. पुन्हा पाढे. 28 दुने 56. 14 चौक 56. मग 7 8 56. तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 4 यायला पाहिजे. पर्याय क्रमांक 4 यायला पाहिजे. लक्षात घ्या. समजतंय सर्वांना? व्हेरी गुड. चला पुढचा प्रश्न आपल्या समोर आलाय. 4 5 10 काय संबंध आहे? 8 9 36. पाढे जर पाठ असतील तर पटकन पटकन लॉजिक वर्कआउट होणार आहे. लगेच लॉजिक वर्कआउट होईल. चारा पंचे 20 होतात बघा. 4 गुणीला 5 जर केले तर चारा पंचे किती होतात 20. 20 ला जर तुम्ही 2 ने भाग दिला तर तुमचं उत्तर किती असणार आहे 10. 8 9 8 गुणीला 9. 9 आठे किती होतात 72. 72 ला 2 ने भाग दिला तर तुमचं उत्तर होणार आहे 36. त्याच अनुषंगाने 6 गुणीला 8. 8 सक 48. 48 ला जर 2 ने भाग दिला तुमचं उत्तर होणार आहे 24. तर मला सांगा आता इथं भाग देऊन 42 येतंय म्हणजे हा येणारा संख्या किती पाहिजे होती 84. म्हणजे 84 ला 2 ने भाग देऊन आपल्याला इथं 42 भेटतायत. मग 7 गुणीला किती म्हणजे 84. सो 12 7 84. सो तुमचं उत्तर 12 येणार आहे. आय होप तुम्हाला समजतंय. ओके. चला आपण शेवटच्या प्रश्नांकडे जातोय. आपण आता प्रश्नचिन्ह प्रश्नार्थक चिन्हाच्या ठिकाणी संख्या पर्यायी उत्तरातून निश्चित करा. 3 2 35 2 1 9. तर थोडंसं 2 9 1 वरून आपल्याला या ठिकाणी लॉजिक लावू शकतो का आपण बघा. वर्ग घन घनांच्या बाबतीत विचार करा. मी हिंट तुम्हाला देतोय हिंट. म्हणजे त्रिकोणाच्या बाहेरील ज्या संख्या आहेत त्यांचा घन करून काही करता येतंय का? चला. त्यांचा घन करून तुम्हाला काही संबंध प्रस्थापित करता येतोय का? सर परीक्षेमध्ये असं कोणीतरी हिंट देणारा पाहिजे. हम्म. परीक्षेमध्ये असं कोणीतरी हिंट देणारा पाहिजे. बघा 3चा घन आणि 2चा घन. 3चा घन किती होतो 27 आणि 2चा घन 8. 27 अधिक 8 केले तर 35 वर त्या त्रिकोणाच्या मध्यभागी लिहिलेला आहे. तर 2चा घन आणि 1चा घन. 2चा घन किती होतो 8. 1चा घन 1च. 8 आणि 1 9 या ठिकाणी लिहिलेलं आहे. त्याच अनुषंगाने 4चा घन अधिक 2चा घन. 4चा घन 64 अधिक 4. 64 अधिक 4 किती होतो 68. तुमचं उत्तर 64 अधिक 8 येईल. 64 अधिक 8 2चा घन. काही करू नका. 2चा घन किती होतो 8 होतो. 64 अधिक 8 आणि त्याला माहिती आहे पेपर सेटरला माहिती तुमच्याकडनं काय चूक होऊ शकते तर. तर 72 तुमचं उत्तर यायला पाहिजे पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर आहे. व्हेरी गुड. चला. पुढचा प्रश्न आपल्या समोर आलाय आणि या प्रश्नाचं पुन्हा उत्तर देण्याचा प्रयत्न करा. चला. 7 9 21
मध्यभागी 3 आहे. 5 14 10 3 18 9. पटकन बाहेरील संख्या आणि मधली संख्या यांच्यामध्ये काहीतरी संबंध आहे, विशिष्ट संबंध आहे. तो संबंध प्रस्थापित करा. 7 गुणिला 9 भागिला 21. 7 1 7 7 त्रिक 21. 9 भागिला 3 3 लिहिलंय बघा त्रिकोणाच्या मध्यभागी. 5 गुणिला 14 आणि जी संख्या पायाच्या ठिकाणी खालची संख्या भागाकारात गेली आहे. 5 1 5 5 दुने 10 14 भागिला 2 7 लिहिलंय. 3 गुणिला 18 भागिला 9 9 1 9 9 दुने 18 3 दुने 6 तुमचं उत्तर येणार आहे. तो पर्याय क्रमांक 3 आहे. प्रत्येक प्रश्न आपल्याला वेगळं लॉजिक शिकवतोय. प्रत्येक प्रश्न वेगळं लॉजिक शिकवतोय. एक शेवटचा प्रश्न आपण करूया बघा. ही एक आपल्याला मालिका दिली आहे. त्या मालिकेमध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या आपल्याला ओळखायची. मी तुम्हाला काल बोललो होतो बघा, n³ - 1 किंवा n² - 1 अशा प्रकारच्या सिरीज मध्ये प्रश्न विचारण्याचा ट्रेंड वाढतोय. हा लेटेस्ट ट्रेंड आहे. हा लेटेस्ट ट्रेंड आहे विद्यार्थी मित्रांनो. बघा संख्या तुमच्या ओळखीच्या आहेत का? म्हणजे समसंख्यांचा वर्ग करून त्याच्यामधून एक एक वजा केलाय. 3 कसा भेटतोय बघा. 2चा वर्ग वजा 1 2चा वर्ग 4 वजा 1 3. चला मला उत्तर द्या. मी तुम्हाला हिंट दिली आहे. मी सुरुवात करून दिलेली आहे तुम्हाला. सुरुवात मी करून दिलेली आहे. उत्तर तुम्ही शोधा. चला. या 16 15 म्हणजे काय? 4चा वर्ग वजा 1 4चा वर्ग 16 वजा 1 15. पुढचा आहे तुमचा 6चा वर्ग वजा 1 6चा वर्ग होतो 36 36 वजा 1 35. तर मग आता 6 नंतरची समसंख्या येणार आहे 8 8चा वर्ग वजा 1 8चा वर्ग 64 वजा 1. तुमचं उत्तर 63 असेल. त्या अनुषंगाने पुढचं बघा. 10चा वर्ग वजा 1 10चा वर्ग किती होतो 100 100 वजा 1 99. आणि या ठिकाणी 99 दिलाय बघा. 99 दिलाय. म्हणजे तुमचं उत्तर 63 हे उत्तर अतिशय बरोबर आहे. तर या लेटेस्ट ट्रेंडवर तुम्ही फोकस करा. n चा घन वजा 1 n चा घन वजा 1 आणि n चा वर्ग वजा 1. खूप सुंदर प्रश्न आहे बघा. रचनेचा शोध घ्या आणि प्रश्नार्थक चिन्हाच्या ठिकाणी काय येईल तुम्हाला ते बघायचंय. खूप सुंदर प्रश्न आहे. 5 वजा 4 बरोबर 23. 8 वजा 1 बरोबर 63. 6 वजा 16 वजा 32. कसं होत आहे? चेक करा. उत्तर देण्याचा प्रयत्न करा. सो रचना शोध घेऊन आपल्याला प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी आपल्याला पर्याय निवडायचा आहे. चला. आता बघा मी तुम्हाला एक हिंट देतो. याच्यामध्ये बघा काय केलंय. पहिल्या संख्येचं वर्गमूळ. पहिल्या संख्येचा वर्ग 5चा वर्ग वजा दुसऱ्या संख्येचं वर्गमूळ. खूप सुंदर आहे बघा हे. 5चा वर्ग काय केलाय 25 आणि 4चं वर्गमूळ 2 25 वजा 2 23 उत्तर तुमचं आलंय. त्याचप्रमाणे इथं बघा 8चा वर्ग केलाय आणि दुसऱ्या संख्येचं वर्गमूळ घेतलाय. 8चा वर्ग होतो 64 एकाचं वर्गमूळ 1 बरोबर 63. हे पुढे लागू होतंय का बघा. 6चा वर्ग वजा वर्गमुळात 16 6चा वर्ग होतो 36 वजा वर्गमुळात 16 म्हणजे 4 बरोबर 32. व्हेरीफाय झालं. तुम्ही मला उत्तर द्या. चला उत्तर द्या. काय उत्तर येणार आहे? खूप सुंदर प्रश्न आहे हा. येस. 3चा वर्ग वजा वर्गमुळात 81. 3चा वर्ग काय असणार आहे 9 9 वजा 9 बरोबर 0. तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 1 असेल. अ व्हेरी गुड क्वेश्चन. येस.
चला लिहून घ्या, प्रश्न लिहून घ्या. आतापर्यंत आलेल्या प्रश्नांमधला हा अतिशय वेगळा होता, आउट ऑफ द बॉक्स होता. मला आवडलाय प्रश्न. चला. पुढचा प्रश्न आपल्या समोर येतोय. चला. यानंतर अजून दोन प्रश्न आपण घेऊ. हा एक प्रश्न आपण त्याच्यानंतर अजून एक प्रश्न घेऊ. आता बघा, ह्या वर्तुळाच्या बाहेरील संख्या आणि वर्तुळातल्या आतील संख्या यांच्यातला काही संबंध आहे. आता वर्तुळामध्ये संख्या एकदमच छोटी झाली रे. मग वर्तुळामध्ये संख्या जर एकदमच छोट्या होतात, एकदमच संख्या छोट्या होतात भागाकाराने. भागाकार ही क्रिया अशी आहे की संख्यांना एकदम ड्रास्टिकली कमी करते, एकदम पटकन कमी करते, जलद गतीने कमी करते. आता थोडंसं बघा, तुम्ही जर बघितलं या समोरासमोरील संख्या एकमेकाला भाग देणार आहे. म्हणजे 56ला जर मी 7ने भाग दिला तर 7 8 56. लक्ष द्या बघा, शेवटचे प्रश्न म्हणून तुमची एनर्जी टिकावी म्हणून मी तुम्हाला सॉल्व्ह करून देतोय. आणि इथं 81 आणि 9 यांचा भागाकार करू आपण. 81 भागीला 9 यांचा जर भागाकार केला तर 9 होतो. 81 भागीला 9 9. आणि हे जे दोघं भागाकार आले, ह्या दोघांची वजाबाकी केली बघा. 9 वजा 8 बरोबर 1 हे मध्यभागी लिहिलेलं आहे. आय होप तुम्हाला समजतंय. तर मग अशाच अनुषंगाने दुसऱ्या वर्तुळाला हे लॉजिक अप्लाय होतंय का बघू. 27 भागीला 9 जर केलं तर 3 आणि 36 भागीला 9 जर केलं तर काय येणार आहे 4. तर बघा, 4 वजा 3 बरोबर किती उरतो 1 आणि हे 1 इथं लिहिलेलं आहे. त्याच अनुषंगाने बघा इथं 27 भागीला 9 जर केलं तर 3 आणि 36 भागीला 3 केलं तर 12. म्हणजे तुमचं उत्तर येणार आहे आता 12 वजा 3. 12 वजा 3 9. सो पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. खूप सुंदर प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. आय होप की तुम्हाला पण प्रश्न आवडला असेल. जसं जसं आपण शेवटकडे जातोय तसं तसं प्रश्नांची क्वालिटी सुधारते, डिफिकल्टी लेवल वाढते. आणि करा, डिफिकल्टी लेवलचे प्रश्न आपण करायलाच पाहिजे, लक्षात घ्या. चला, पुढचा प्रश्न आपण करू. हा शेवटचा प्रश्न आहे बघा. या मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल? शेवटचे प्रश्न आहेत म्हणून मी तुम्हाला मदत करतो बघा. एका आड एक बघा, एका आड एक बघा, एका आड एक बघा आणि तुम्हाला उत्तर सापडून जाईल. 32ला कितीने वाढवलंय? 5ने वाढवलंय तर 37 झाला. 37ला पुन्हा 5ने वाढवले तर 42 झाला. तर 42ला 5ने वाढवा तर तुमचं उत्तर किती येणार आहे? 47 येणार आहे. दुसऱ्या संख्यांमध्ये कितीची वाढ होते? 34 मध्ये 7 मिळवले तर 41 झाले. 41 मध्ये 7 मिळवले तर 48 झाले. 48 मध्ये 7 मिळवले तर 55 झाले. म्हणजे एक शृंखला 5-5 ने वाढते आणि दुसरी शृंखला 7-7 ने वाढते. म्हणजे तुमचं उत्तर त्या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 असायला पाहिजे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपण संख्या कूट प्रश्नावर या ठिकाणी चर्चा केली. मागील प्रश्नपत्रिकेमधले क्वेश्चन्स आपण आज या ठिकाणी डिस्कस केलेले आहेत. जवळपास आपण काल आणि आजच्या सत्रामध्ये 50 ते 60 प्रश्न 50 ते 60 प्रश्न आपण संख्या कूट प्रश्नावर सॉल्व्ह केले. एक प्रचंड आत्मविश्वास तुम्हाला याच्यामधून मिळाला असेल, नक्कीच मिळाला असेल. ठीक आहे. चलो, थँक यू व्हेरी मच. बाय बाय. हॅपी लर्निंग. हॅव अ नाईस डे.